आपल्यासोबत आमदार सुनील छिळके त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सुनीलजी, नेहमी संजय राऊत जे ते सरकार विरोधी भूमिका घेत असतात, मात्र आज संजय राऊत यांची थेट टीका ही तुमच्यावर होती। पत्र लिहून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये तुमचं नाव आहे। एकंदर संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय दृष्ट्या आरोप करणं किंवा राजकीय दृष्ट्या त्यांचं मत व्यक्त करणं हा त्यांचा व्यक्तिशः अधिकार आहे, परंतु एखाद्याच्या परिवारावरती एखाद्याच्या व्यवसायावरती जाऊन आरोप करत असताना त्यामध्ये ठोस पुरावे घेऊन त्यांनी आरोप केले पाहिजे। संजय राऊतांकडे कुठले पुरावे जर असतील, मी शासकीय कुठले पैसे कुठली मालमत्ता हडप केली किंवा शासकीय कुठल्या मला नोटीस आल्या असतील, तर त्या बाबतीत त्यांनी त्या प्रसिद्धीच्या माध्यमातून किंवा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या प्रसिद्ध केल्या पाहिजे, त्या दाखवल्या पाहिजे। परंतु संजय राऊत हे मागच्या काही दिवसापासून जाणीवपूर्वक जे काही व्यक्तिशः टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत, त्यामधनं काही साध्य होणार नाही। आणि जर राऊतांकडे कुठले पुरावे असतील तर त्यांनी ते दाखवावे, त्यानंतर मी त्यांच्या आरोपाला काय उत्तर द्यायचं ते उत्तर देईन। एका आरोप तुमच्यावरती केले, त्या आरोपांमध्ये तथ्य असं वाटतं का? मी तुम्हाला ते सांगतो, त्यांच्याकडे जर आरोप करताना काय पुरावे असतील त्यांनी ते पुरावे दाखवावे, त्यानंतर मी त्यावरती उत्तर द्यायला सक्षम आहे। पण ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं की मुद्दा होता तो म्हणजे एक, आता संजय राऊतांनी हा काढून जो मुद्दा आता काढलाय, यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचा जो कुंडमाळा येथील ब्रिज कोसळला होता, त्यावेळेला सुद्धा संजय राऊतांनी तुमच्यावरती टोला जो तो अप्रत्यक्षरित्या हाणला होता की तिकडचे जे आमदार आहेत त्यांचं लक्ष होतं की नाही? त्यांना प्रत्यक्षामध्ये जाऊन त्यांनी पाहणी करायला हवी, तिथं काय परिस्थिती आहे ती माहिती घ्यायला हवी। फक्त जाणीवपूर्वक आरोप करण्याचा अर्थ नाही, काही तथ्य नाहीये। तिथल्या घटनास्थळी जो काय प्रकार घडला, हा घडण्यामागचा काय उद्देश किंवा कशामुळे घडला हे सुद्धा जवळ पाहायला पाहिजे। त्यांनी पाहिलं न पाहता फक्त आपल्या मीडियासमोर जाऊन बातम्या देणं किंवा त्यांनी स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे। तिथली परिस्थिती वेगळी होती। तो लोखंडी ब्रिज जो पादचारी मार्ग केला होता, त्यावरती अनेक टू व्हीलर आणि शेकडो लोक त्या पुलावरती उभे राहिले, त्यामुळे तो ब्रिज कॉलॅप्स झाला आणि निष्पापांचा बळी गेला। परंतु तो ब्रिज हा फक्त पादचारी शेतकऱ्यांकरता होता, हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि त्यामध्ये जी घटना घडली ही दुर्दैवी आहे, त्याचं राजकारण नको करायला, परंतु प्रत्येक ठिकाणी राजकारणच करणं हा त्यांचा उद्देश असेल तर अर्थ नाही। एक प्रश्न असाही की ते म्हणतात की निधी मंजूर झालेला होता, मग तरी पण का नाही बांधकाम झालं? निधी मंजूर झाला 2 महिन्यापूर्वी, त्याचं एस्टिमेट करणं, त्याचं प्लॅन करणं, ड्रॉइंग डिझाईन करणं, त्याला अप्रूव्हल घेणं, त्यानंतर तिथलं सॉईल टेस्ट करणं, यामध्ये 6 महिने वर्ष जातात आणि अचानक एक 15 दिवसात काम पूर्ण सुरू होत नाही। आणि जरी सुरू केलं असतं तरी ते काय 2 महिन्यात पुलाचं काम संपलंही नसतं। हे प्रॅक्टिकली पण आपल्याला माहिती असताना आपण जाणीवपूर्वक शिंतोडे उडवण्यात अर्थ नाहीये। शेवटचा प्रश्न, सलग 2 आरोप तुमच्यावरती झाले होते, जर आरोपांमध्ये तथ्य नसेल तर तुम्ही हक्कभंग संदर्भातली कारवाई जी आहे ती विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये मांडणार? ते बघा, त्यांनी आरोप केले ते रोज आरोप करत असतात, पण त्यांच्या आरोपाला आपण किती गांभीर्याने घ्यायचं? जर त्यामध्ये काही आरोप करताना पुरावे दिले तर त्यावरती मी नक्कीच माझी बाजू मांडेल आणि जी काय असेल ती सत्यता देखील मांडेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई।